Pranam Gurudev. Pitrun Shibir finished. Immediately my mom came to my house 16 वर्षांनी. म्हणजे आई लेफ्ट माय मतलब जो घर में हम लोग जो सेपरेट हो जाते हैं टू ब्रदर्स, there was nothing quarrel or something like that, but for everybody's betterment we have taken the decision कि I'll stay separate, but mama has taken the decision to stay with my elder brother. And since then I was asking them every day, या जब भी बहाना मिलता था तो बोलता था, बट शी यूज्ड टू टेल मी कि अरे तू बाहेर गेलेलास ना, आई विल स्टे विथ माय एल्डर सन. But I don't know what went or what happened after the Pitrun Shivir. Mama herself has decided that I will stay with Umesh lifetime. This was a very, very good moment for my life. And then one more thing I share, there was a piece of land of our family somewhere land मतलब ऐसे ही रह गया था जहाँ पे कोई किधर देख नहीं रहा था, बट बैक ऑफ द माइंड वी वर थिंकिंग कि मिलेगा तो अच्छा है, मिलेगा तो अच्छा है. And what a miracle happened. There was one person who was just staying next door to my brother, and he said कि ऐसा है तो we can do that. So that work is started immediately. अभी मिराकल का जो जो थिंग है वो तो रोज होते हैं मेरे साथ में. एक दिन आई वाज जस्ट ट्रैवलिंग टू माय ऑफिस. सो हमारा जो रास्ता है, आई स्टे इन पनवेल, में ऑफिस इन नवी मुंबई. सो एवरी डे देयर इज अ ट्रैफिक ब्लॉक. तो एक दिन सोचा कि चलो दूसरे रोड से जाते हैं, वी आर वेरी लकी टू हैव द एयरपोर्ट नियर पनवेल, तो एयरपोर्ट वाला रास्ते से जाते हैं ऐसा सोचा. So while coming, we get a traffic. So we thought one day I'll go in the morning to check the road and all. And somehow there was no road. And then I also tried to go some other way. आणि तिथे अशी परिस्थिती होती की सगळी दगड वगैरे होते आणि माझी गाडी ब्लॉक झाली. सो व्हॉट हॅपन लाईक वेन वी से द मॅजिक, आता तिथे एवढं म्हणजे देर इज नो पीपल, नो ट्रॅफिक, नो रोड, नो व्हेकल्स. आणि आय टेल यू, एका हत्तीसारखा, ऐरावत सारखा एक पोकलननी माझी गाडी अशी खेचून बाहेर काढली. देयर वॉज वन पर्सन जस्ट वॉकिंग अराउंड. आय जस्ट आस्क हिम की हा रस्ता बंद आहे का आणि तुमच्याकडे फक्त रस्सी आहे का. सो ही डिड नॉट से एनिथिंग टू मी. आणि विदाउट कम्युनिकेशन ही हेल्प मी. ही कॉल्ड हीज पोकलेन, ही वॉज अ कॉन्ट्रॅक्टर देअर. सो आफ्टर 5-10 minutes वन पोकलेन केम टू मी. हत्तीसारखा चालत चालत आला आणि एवढीशी ती कार खेचायला त्या पोकलेननी खेचून काढली. म्हणजे आपण गाडी ओढण्यासाठी माणसं आणतो, एखादी गाडी आणतो. सो देयर वॉज अ पोकलेन केम इन दॅट डेझर्ट ऑर सम लाईक दिस काइंड ऑफ मिरॅकल्स आर हॅपन. पण आता गुरुजी सांगतात की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही राहू नका. मदत तर कोणालाही मिळत असते. मग चमत्कार तुम्ही साधना केले ते प्रत्येकाला होत असतात. गुरु को पकडने जाओगे तो कुछ नहीं मिलेगा, गुरु को कार्य को पकडो. सो सिन्स देन आय हॅव डिसाइडेड की हे नुसतं अपेक्षा अपेक्षा वाढत राहणार. गाडी, घोडा, बंगला, ते तर आपल्या म्हणजे आम्ही आता श्रीविद्येची साधना करतो त्यात तर आम्ही त्या मंत्रात म्हणतच असतो की पुरुषार्थाने ते येतच राहणार आहे. सो इफ आय कीप ऑन आस्किंग अँड इमॅजिन की बाबा काही मिरॅकल घडेल, धन दौलत येत राहील. सो वेन गुरु इज इट्स व्हेरी इझी. तर गुरुजींचं म्हणणं असतं की भगवान बनो, धन तो अपने आप आ जाएगा. So I just want to share something. What's a learning from this Shivir. So I am trying in my day-to-day life की जे गुरुजी सांगतात ते आपण सर्व आपण इम्प्लिमेंट करत जाऊया. सो ड्रीम डायग्राम मध्ये आपण जे बघतो तर ते सगळं आपण सोर्स करत असतो. तर सर म्हणतात की उठल्यानंतर पण जे तुम्हाला दिसतंय त्यांना पण सोर्स तुम्ही करा. सो थोडंसं सुरुवातीला फनी वाटलं. स्टार्टेड लिव्हिंग लाईक दॅट. आणि इट्स अ फन बिंग लाईक दॅट. टेन्शन येत नाही. आय स्टार्ट म्हणण्यापेक्षा स्टॉप डाऊटिंग. या सगळ्या गोष्टींनी एवढं आतमध्ये आपल्याला एनर्जी आणि स्फूर्ती येत असते. अँड आय एम लिव्हिंग दिस एव्हरी मोमेंट. म्हणजे लॉर्ड इन द फॉर्म ऑफ समोरचा एक माणूस जो आलेला आहे तो आयदर ही इज देअर टू प्ले विथ यू ऑर अ टीच लेसन टू यू. तर हे टीचिंग लेसन हे एव्हरी मिनिट असतं. पण गंमत अशी आहे की देर आर सो मेनी थिंग्स हॅपन की म्हणजे पूर्वी ज्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचो आणि मग टेन्शन घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट यू ऑल नो की काय होतात ते. वेन आय डोंट टेक अ टेन्शन आणि मग लॉर्ड इन द फॉर्म ऑफ बघितलं की मग सगळं असं सुंदर आणि छान चालू असतं. देर आर सो मेनी थिंग्स विच आय लाईक टू शेअर हिअर अगेन. सर म्हणाले की टिट ऑन अ मेरिट. बेसिकली आय यूज टू डू सम डिझायनिंग जॉब इनिशियली. त्यामुळे क्रिएशनामध्ये एक छंद आणि स्वभाव असायचा. मग जेव्हा गुरुजींनी सांगितलं की जज के बेटे मत बोलो आणि क्रिएटर राहो, त्यावेळेला जजिंग स्टॉप झालं. आणि जजिंग स्टॉप करता करता डाऊटिंग बंद झालं. डाऊटिंग बंद झाल्यानंतर काय झालं की आलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आपली वाटत असते, छान वाटत असते. आणि त्याच्यातनं रिझल्ट एवढे सुंदर येत असतात की बियॉन्ड इमॅजिनेशन.
अजून म्हणजे असं सांगण्यासारखं सुंदर आहे. त्यातलं एक सुंदर वाक्य मला टेस्टिमोनी मधनच मिळालं होतं. आय डोंट रिमेंबर वेअर शेअर इट. वर्ल्ड इज मॅजिकली परफेक्ट. आणि या वर्ल्ड इज मॅजिकली परफेक्ट मध्ये एवढे अनुभव आहेत ना, की यू नीड नॉट टू प्लॅन एनिथिंग. इट इज हॅपनिंग ऑटोमॅटिकली. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं तर कुठेतरी काहीतरी जायचं असतं आणि काहीतरी अचानक घडतं आणि ते अचानक घडल्यानंतर यू आर फिट इन टू दॅट सिच्युएशन आणि एव्हरीथिंग इज फेवरिंग टू यू असे रिझल्ट येत असतात. सो दिस थिंग लाईक म्हणजे आता जेव्हा ड्रीम डायग्राम मध्ये आपण उठून जेव्हा स्वतःला असं बघत असतो की हे ड्रीम आहे आणि ह्याला आपण सोर्स करतोय, दॅट इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा वर्ल्ड पीस मेडिटेशनसाठी मी साधना करायला सुरुवात केली ना, आता असं होते की कधी 11 वाजता आणि कधी साधना होते आणि कधी वर्ल्ड पीस मेडिटेशन होते असं. आणि लाईक दिवसभराचा अख्खा थकवा निघून जातो आणि जसं आपण मोबाईल चार्ज करतो ना, दॅट काइंड ऑफ चार्जिंग आय गेट आणि आय गेट अ फ्रेशन अप. त्यामुळे मग म्हणजे घरातल्यांना आधी त्रास होत असतो, हे कसं काय चाललंय, तू सकाळी उठतो काय, रात्रभर जागतो काय वगैरे. सो आय कॅन टेल इन अदर लँग्वेज आय बीन ऍडिक्टेड टू दिस. आणि फनी किंवा मजेशीर पार्ट असा आहे की आय टोल्ड यू का मदर हॅज कम टू माय प्लेस. तर पहिले 2-3 दिवस तिला काही कळलं नाही. ती माझ्या बाजूला बसायची आणि शी यूज टू लिसन टू गुरुजी. आणि मग सांगायची की कोण आहे एवढं लहान माणूस आहे, हे काय सांगतोय वगैरे. शी इज 86. लाईक असं त्या पद्धतीने शी यूज टू एन्जॉय लाईक एव्हरीथिंग. अँड मग मी ते नोट्स वगैरे काढायचो, मग ती पेन घेणार, त्या पेनमध्ये ते लिहायला वगैरे सुरुवात करायची. सो शी स्टार्टेड रायटिंग दॅन शी इज एन्जॉय. पण आय एम व्हेरी हॅपी आणि आय वॉन्ट टू बी द पार्ट ऑफ अंतरे फॉर एव्हर. थँक यू एव्हरीबडी. ये आपकी भी कहानी हो सकती है. आइए अंतर योग की जीवन शैली को अपनाइए. जीवन परिवर्तित करने वाले ज्ञान सत्र और शक्तिशाली साधनाओं का लाभ लेने के लिए अंतर योग के लर्निंग पोर्टल को अवश्य भेंट दें. हजारों लोगों के दिव्य अनुभव सुनने के लिए अंतर योग के YouTube चैनल को जरूर सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं. चलिए हम सब आचार्य उपेंद्र जी के साथ मिलकर अपने भारतवर्ष को विश्व गुरु बनाते हैं. जय हिंद.